नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सामान्य ज्ञान प्रश्नसंच 100 अतिमहत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांचे उत्तरं बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रश्न दुसरा बघा, ओम प्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती या खेळाशी हे नाव संबंधित आहे. ओम प्रकाश दहिया. समोरील प्रश्न बघा, उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? लक्ष्मण माने यांचं काय आहे? यांनी उपरा हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे? तर आरती शहा. लक्षात ठेवायचं, आरती शहा ही भारतातील पहिली महिला आहे. तिनं इंग्लिश खाडी पार केली होती. प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 17 मेला जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 6, भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? त्याचं उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. प्रश्न क्रमांक 7, दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेटशी. दीप्ती शर्मा क्रिकेट या खेळाशी नाव संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे? विजयालक्ष्मी पंडित हे कोण आहे? भारतातील प्रथम महिला राजदूत. प्रश्न क्रमांक 9, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचं आहे? अच्युत गोडबोले. कोणाचं आहे? अच्युत गोडबोले यांचं. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? तर मक्यामध्ये सर्वात जास्त काय असते? या तृणधान्यामध्ये जास्त तेल असते. प्रश्न क्रमांक 11, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? 14 जूनला. 14 जूनला जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 12, अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अदिती अशोक हे नाव गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? कोण आहे? कल्पना चावला. कल्पना चावला ह्या भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. प्रश्न क्रमांक 14, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? समिधा हे आत्मचरित्र आहे साधना आमटे यांचे. लक्षात ठेवायचं, समिधा साधना आमटे. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? सर्वात मोठं प्राणी संग्रहालय आहे भारतातलं कोलकातामध्ये. प्रश्न क्रमांक 16, जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? 29 जुलैला. 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17, नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नाशिक शहर वसले आहे गोदावरी नदीकाठी. गोदावरी. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्राचार्य सुरेश तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 19 बघा, जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो? तो 1 ऑगस्टला. जागतिक वनमहोत्सव दिवस 1 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 20, सांगली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? सांगली आहे कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
बॅडमिंटनशी. चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? तर भारतातली सर्वात लांब लेणी आहे अजिंठा लेणी. प्रश्न क्रमांक 23. काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? गुजरातमध्ये. कुठं आहे काक्रापारा? गुजरातमध्ये. प्रश्न क्रमांक 24. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे 16 सप्टेंबरला. 16 सप्टेंबरला दरवर्षी जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील गव्याकरिता प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर आहे राधानगरी. कुठं आहे हे? कोल्हापूरला. राधानगरी, कोल्हापूर. महाराष्ट्रातील गव्याकरिता प्रसिद्ध अभयारण्य राधानगरी आणि कुठं आहे? कोल्हापूरला. प्रश्न क्रमांक 26 बघा. महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगा दरम्यान आढळते? तर तापी नदीचं खोरं सातपुडा आणि सातमाळा अजिंठा रांगेच्या दरम्यान आढळते. प्रश्न क्रमांक 27. भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तामिळनाडू. तामिळनाडू काय आहे? पवन ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 28. मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मंडल धरण प्रकल्प आहे झारखंडमध्ये. मंडल धरण प्रकल्प झारखंड. प्रश्न क्रमांक 29. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? सर्वोच्च शिखर आहे धूपगड. धूपगड काय आहे हे? सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 30. पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1293 मीटर. प्रश्न क्रमांक 31. नागालँड या राज्याची राजधानी कोणती? नागालँडची राजधानी आहे कोहिमा. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर आणि राजधानी आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 33 बघा. मंगळ ग्रहास काय म्हणतात? मंगळ ग्रहाला काय म्हणतात? लाल ग्रह म्हणतात, कारण की त्याचा कलर कसा असतो? लाल लाल असतो. त्यामुळे मंगळ ग्रहास लाल ग्रहसुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 34. कोरोमंडल हा समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे? तर तामिळनाडूला. कोरोमंडल हा समुद्रकिनारा तामिळनाडू या राज्याला लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. इंडिया गेट कोठे आहे? इंडिया गेट आहे दिल्लीला आणि गेटवे ऑफ इंडिया ते आहे मुंबईला. प्रश्न क्रमांक 36. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग ताशी किती किमी असावा लागतो? तर 16 किलोमीटर असावा लागतो. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग ताशी 16 किलोमीटर असावा लागतो. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? जामसांडे, सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. जामसांडे, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 38. कोल्हेरू सरोवर कोठे वसलेले आहे? कृष्णा आणि गोदावरी नद्याच्या त्रिभुज प्रदेशात कोल्हेरू सरोवर वसलेलं आहे. परत प्रश्न आहे का? कोल्हेरू सरोवर कोठे वसलेले आहे? कृष्णा आणि गोदावरी नद्याच्या त्रिभुज प्रदेशात कोल्हेरू सरोवर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 39. कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होतो? तर कुकडी धरणाचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो? अहिल्यानगरलाच, म्हणजेच आधीचं अहमदनगर. प्रश्न क्रमांक 40. रोजगार हमी सुरू करणारे पहिले राज्य कोणते? रोजगार हमी सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र.
प्रश्न क्रमांक 41. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? सिकंदराबाद. कुठं आहे? सिकंदराबादला दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 42. जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? जयगड खाडी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 43. नंदुरबार जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तोरणमाळ हे काय आहे? थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त अरण्य कुठं आहेत? गडचिरोलीला. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी काय आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा. विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती? उत्तर आहे ॲमेझॉन. ॲमेझॉन ही नदी विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाते. प्रश्न क्रमांक 46. शुक्राचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? आहे सांगलीमध्ये. शुक्राचार्य डोंगर कुठं आहे? सांगलीमध्ये. प्रश्न क्रमांक 47. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला होतो. प्रश्न क्रमांक 48. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्हा. प्रश्न क्रमांक 49. चंदनपुरी घाट कोणत्या मार्गावर आहे? चंदनपुरी घाट आहे पुणे अहिल्यानगर मार्गावर. प्रश्न क्रमांक 50. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे लोणार आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार सरोवर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 51. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्चला. काय होते? 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 52. सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो? तर सामाजिक न्याय दिवस 26 जूनला साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराजांची जयंतीनिमित्त काय असतो? सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो 26 जून. प्रश्न क्रमांक 53 बघा. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे मुख्यालय कोठे आहे? ते आहे मुंबईला. लक्षात ठेवायचं, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे मुख्यालय आहे मुंबईला. प्रश्न क्रमांक 54. डायनामिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे चंद्रशेखर. हे काय आहेत? यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? डायनामिक ऑफ सोशल चेंज. प्रश्न क्रमांक 55 बघा. जागतिक नारळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक नारळ दिन म्हणून 2 सप्टेंबर हा दिवस काय होते? साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 56. न्यायमूर्ती B.M. तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आली होती? तर न्यायमूर्ती B.M. तारकुंडे आयोग निवडणूक आयोग. कसे? निवडणूक आयोगासाठी नेमण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 57. राष्ट्रीय लोकसेवा आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? उत्तर आहे 11 मे 2000ला राष्ट्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 58. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल. कुठं आहे ती? इजिप्त. प्रश्न क्रमांक 59. ब्लॅक हा हिंदी चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? ब्लॅक हा हिंदी चित्रपट हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 60. बनारस हिंदू विद्यापीठ याचे संस्थापक कोण आहेत? पंडित मदन मोहन मालवीय. हे काय ते? बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक. प्रश्न क्रमांक 61. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? रयत शिक्षण संस्था कुठं आहे? साताऱ्याला. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय सातारा येथे
आहे. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ कोठे आहे? हिंदी विद्यापीठ आहे वर्ध्याला. उत्तर काय आपलं? वर्धा. महाराष्ट्रामध्ये हिंदी विद्यापीठ वर्धा येथे आहे. प्रश्न क्रमांक 63. पांढऱ्या रक्तपेशीचा नाश कोणत्या ग्रंथीत होतो? पांढऱ्या रक्तपेशीचा नाश होतो यकृतमध्ये. उत्तर काय आहे? यकृत. पांढऱ्या रक्तपेशीचा नाश यकृत या ग्रंथीमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 64. मिली ही प्रादेशिक भाषा कोठे बोलली जाते? मिली ही प्रादेशिक भाषा दादरा नगर हवेली येथे बोलल्या जाते. कोणती भाषा आहे? मिली. त्यांची प्रादेशिक भाषा आहे ती दादरा नगर हवेलीमध्ये बोलण्यात येते. प्रश्न क्रमांक 65. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? उत्तर आहे उल्हास नदी. काय? सर्वात जास्त लांबीची नदी आहे कोकणामधली. प्रश्न क्रमांक 66. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? सोडियम क्लोराईड म्हणजे काय होते? आपण जे जेवणामध्ये मीठ वापरतो त्याला काय म्हणतात? सोडियम क्लोराईड. NaCl म्हणजेच सोडियम क्लोराईड मीठ. प्रश्न क्रमांक 67. भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? भरतपूर पक्षी अभयारण्य आहे राजस्थानमध्ये. प्रश्न क्रमांक 68. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे राणी एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 69. अटाकामा वाळवंट कोठे आहे? अटाकामा हे वाळवंट आहे दक्षिण अमेरिकेमध्ये. प्रश्न क्रमांक 70. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला? त्याचं उत्तर आहे 1967 मध्ये महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 71. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? उत्तर आहे शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 72. खेतान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खेतान कप आहे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित. लक्षात ठेवायचं, खेतान कप बुद्धिबळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 73. बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? बॉम्बे हाय आहे खनिज तेलासाठी प्रसिद्ध. प्रश्न क्रमांक 74. पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव काय? यांचं टोपण नाव काय आहे? सेनापती. त्यांना निकनेम त्याला काय म्हणतात? निकनेम. पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव आहे सेनापती. प्रश्न क्रमांक 75. हॅपकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? ते आहे मुंबईला. हॅपकिन इन्स्टिट्यूट आहे मुंबईला. प्रश्न क्रमांक 76. इंटरनेटचे जनक असे कोणाला संबोधतात? हिटन सर्फ यांना काय? इंटरनेटचे जनक म्हणून संबोधतात. प्रश्न क्रमांक 77. डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिस चषक आहे टेनिस खेळाशी संबंधित. डेव्हिस चषक टेनिस खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 78. हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? हीरक महोत्सव 60 वर्षांनी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 79. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर सुवर्ण महोत्सव करतात 50 वर्षांनी साजरा. प्रश्न क्रमांक 80. अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात? अमृत महोत्सव करतात 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव साजरा करतात. प्रश्न क्रमांक 81. आर्यभट हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आर्यभट हे आहे खगोल क्षेत्राशी संबंधित. आर्यभट हे खगोल क्षेत्र याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 82. एअर इंडियाची स्थापना कधी झाली? 1953ला. काय झाली? 1953ला एअर इंडियाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे नाशिकला. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे? तर नाशिकला. प्रश्न क्रमांक 84. रक्तामध्ये किती टक्के पाणी असते?
आपल्या रक्तामध्ये किती असते? 90% पाणी असते. प्रश्न क्रमांक 85. रक्तगटाचे किती प्रकार आहेत? रक्तगटाचे एकूण किती प्रकार आहेत? 4. कुठले कुठले? ए, बी, AB आणि O. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहते. ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह आणि O पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर रक्तगटाचे एकूण किती? 4 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 86. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. वीरा शिंदे यांनी काय केलं? डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 87. टेंभू तालुका कराड हे कोणत्या समाजसुधारकांचे जन्मगाव आहे? ते आहे गोपाळ गणेश आगरकरांचे गाव. टेंभू आणि तालुका कुठला आहे? कराड. गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. परत बघा, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 89. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ व मराठवाडा मिळून कशाची स्थापना झाली? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा हे सर्व मिळून कशी स्थापना झाली? महाराष्ट्र राज्याची. प्रश्न क्रमांक 90. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा सर्वात लहान आहे? त्यांनी काय केलं? सर्वात लहान. तर काय आहे? मुंबई शहर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर आहे काय? महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 91. देशाच्या महाराष्ट्राने किती टक्के प्रदेश व्यापला आहे? उत्तर आहे 9.36%. 9.36% प्रदेश महाराष्ट्राने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 92. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? उत्तर आहे छत्तीसगड. महाराष्ट्राच्या पूर्वेस काय आहे? छत्तीसगड आहे. लक्ष ठेवायचं, नकाशावरून उत्तरेस मध्य प्रदेश आहे, दक्षिणेला कोणते कोणते राज्य आहेत, आग्नेयेला कोणते कोणते आहेत. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानगरपालिका कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड, पुणे ही महानगरपालिका सर्वात मोठी आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. प्रश्न क्रमांक 94. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता? उत्तर आहे ठाणे. ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काय आहेत? महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 96. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 97. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आली. 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 98. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा कोणता? उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 100. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोठे आहे? ते आहे नागपूरला. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कुठं आहे? आहे नागपूरला. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.